Hello, dear friends. Today's our topic name is deflation. Deflation of meaning, definition of deflations and its causes. So let's start. What is the definitions and meanings of deflation? According to the Professor Pigou, define as that deflation is that state of falling prices which occurs at that time when the output of the goods and services increased more rapidly than the volume of money income in the economy. Thus, according to the Pigou, every fall in prices is not a deflation. Deflation occurs at the time when the output of goods and services increases at a faster rate than the money income. Thus, according to the Professor Pigou, every fall in the price level is not a deflation. Deflation occurs at the time when the output of goods and services increases at a faster rate than the money income. ज्यावेळी देशातील सर्व वस्तूंचे किंवा सेवांचे उत्पादन मौद्रिक उत्पादनापेक्षा इतक्या वेगाने वाढते की त्यामुळे किमती कमी होऊ लागतात, तेव्हा जी निर्माण होणारी परिस्थिती असते त्याला अस्फीती म्हणजे डिफ्लेशन, मंदी असे म्हणतात. वरच्या डेफिनेशनवरून असं स्पष्ट होतं की वस्तू आणि सेवांच्या किमतीत घट होणे म्हणजे वस्तू सेवांच्या किमती कमी होणे हे मुद्रास्फीतीचे म्हणजे मुद्रा डिफ्लेशनचे प्रमुख असं फ्युचर्स आहे, लक्षण आहे. डिफ्लेशनच्या काळात पैशाच्या मागणीत पैशाच्या पुरवठ्यामध्ये बरीच वाढ झालेली असते. डिफ्लेशनच्या काळामध्ये मनी पॉवर म्हणजे मनी पर्चेसिंग पॉवर ही वाढलेली असते, कारण या काळामध्ये वस्तूंच्या व सेवांच्या किमती कमी झालेल्या असून त्याचे मूल्यस्तर कमी असते. जसं आपण म्हणतो की डिफ्लेशनमध्ये काय होतं की बिझनेसवाल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती असतं की वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झाल्या, त्यांचा लॉस होतो. आपल्या सामान्य माणसांना तर त्याचा फायदा होतोच, बट त्या लोकांचा खूप मोठा असा लॉस होत असतो. त्यांना पैसा मिळत नाही, त्यांना ते प्रॉफिट अर्न करू शकत नाही. म्हणून वस्तू आणि सेवांच्या किमती जर कमी झाल्या तर ॲटोमॅटिकली मूल्यस्तर कमी येते. जसं आपण म्हणतो की शेअर मार्केट डाऊन झालं, त्यासारखी सिच्युएशन इथे घडून येते. इन्फ्लेशनच्या काळात म्हणजे तेजीच्या काळात मुद्रेचे मूल्य कमी होऊन वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ होत असते. तर डिफ्लेशनच्या काळामध्ये ही वाढ जी आहे ती कमी होऊन जाते म्हणजे घट होत असते. अस्फीती म्हणजे डिफ्लेशनमध्ये वस्तूंच्या किमतीत होणारी सर्वच प्रकारची घट ही डिफ्लेशन नसतं. म्हणजे कसं तर इन्फ्लेशनमध्ये जर वस्तूच्या किमती एकसारख्या कमी होऊ लागल्या तर त्याला अस्फीती म्हणता येत नाही, म्हणजे डिफ्लेशन म्हणता येत नाही. परंतु ज्यावेळेस असं म्हणतो की आपण रोजच्या डेली लाईफमध्ये आपल्याला पैशाचा जो पुरवठा आहे हा मागणीपेक्षा कमी असतो, म्हणजेच काय तर मनीची पर्चेसिंग पॉवर वाढून जाते आणि वस्तूंच्या किमती कमी होतात. वस्तूंच्या किमती कमी होतात म्हणजे तेव्हाच डिफ्लेशन निर्माण होत असतं. डिफ्लेशनच्या काळामध्ये वस्तूंच्या किमती कमी होण्याबरोबरच उत्पादनात देखील घट दिसून येते आणि काय होतं ॲटोमॅटिकली लोकांचे उत्पन्न कमी होतं, घटतं आणि आपली जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्था पूर्ण रसातळाखाली जाते आणि बेकारी वाढण्याची परिस्थिती निर्माण होते. ज्यावेळेला डिफ्लेशनच्या काळामध्ये वस्तूंच्या किमती कमी होऊन जातात आणि प्रोडक्शन लेवल होत नाही, वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे काय होतं की ॲटोमॅटिकच प्रोडक्शन घेणं देखील कमी होऊन जातं. लोकांचं उत्पन्न कमी होतं, लोक प्रॉफिट अर्न करता येत नाही लोकांना आणि त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्था पूर्ण ढासळून जाते आणि बेकारीची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की मंदीच्या काळात जर येत असेल तर मंदीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना रोजगार नसतो, पैसा नसतो. त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील पूर्णपणे निकामी होऊन जाते आणि अशा वेळेस मंदीची परिस्थिती निर्माण होऊन जाते. हे आहे मिनिंग आणि डेफिनेशन्स ऑफ डिफ्लेशन. त्यानंतर त्यांनी हे पुढे कॉजेस इफेक्ट्स दिलेले आहेत. सेकंड पेजवर आहे की इफेक्ट्स अँड मेजर्स ऑफ डिफ्लेशन्स. सो डिफ्लेशन अफेक्ट्स द एंटायर इकॉनॉमिक लाईफ ऑफ कंट्री. द डिफरंट सेक्शन्स ऑफ अ सोसायटी आर अफेक्टेड इन द फॉलोइंग मॅनर. डिफ्लेशनच्या काळामध्ये म्हणजे मंदीच्या काळामध्ये खूप मोठा इफेक्ट हा आपल्या एंटायर इकॉनॉमिक लाईफवर पडत असतो, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत असतो. सोबतच आपण जे साधारण लोक आहेत त्या लोकांच्या डेली लाईफवर देखील याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडत असतो. तर त्याने काही पॉईंट्स दिलेले आहे की ह्या घटकांवर डिफ्लेशनचा इफेक्ट फार मोठ्या प्रमाणावर पडत असतो. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे प्रोड्युसर्स आणि ट्रेडर्स. प्रोड्युसर्स आणि ट्रेडर्स आहे. सेकंड आहे इन्व्हेस्टर्स
सॅलरीड आणि लेबरिंग क्लासेस, त्याच्यानंतर कन्झ्युमर म्हणजे कस्टमर्स, डेटर्स अँड क्रेडिटर्स. हे 4 पॉईंट्स त्यांनी इथे सांगून दिलेले आहेत इफेक्ट्स ऑफ डिफ्लेशनचे. तर आहे मेजर्स टू कंट्रोल डिफ्लेशन्स. द मेजर सजेस्टेड टू कंट्रोल डिफ्लेशन्स इन द इकॉनॉमी आर ॲज फॉलोज. 2 पॉईंट्समध्ये त्यांनी डिवाईड करून दिलेले आहे डिफ्लेशन्स कंट्रोल करण्यासाठी 2 पॉईंट दिले. ते आहे, फर्स्ट आहे मॉनिटरी मेजर्स आणि सेकंड आहे फिजिकल मेजर्स. सो फर्स्ट मॉनिटरी मेजर्स दे आर ॲज फॉलोज. फर्स्ट आहे डेफिसिट फायनान्सिंग. It is a deflationary situation to develops an account of the expansion of productions. Then the monetary authority should adapt the policy of a monetary expansions to push up the decline price level. Second, and lower down the interest rate. Interest must be deliberately cut down to encourage new business enterprises in the economy. Low down interest rate. डिफ्लेशन जर कंट्रोल करायचा असेल तर बँक्स रेटमध्ये चेंजेस करून आणणे किंवा बदल करणे हा खूप मोठा असा महत्त्वाचा पॉईंट्स आहे इथे डिफ्लेशन कंट्रोल करण्यासाठीचा. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे चीप मनी पॉलिसी. इट इज युजफुल ॲट दॅट टाईम ऑफ डिफ्लेशन्स. खूप महत्त्वाचा असं पॉलिसी आहे डिफ्लेशनच्या वेळामध्ये. फॉर दॅट मॉनिटरी अथॉरिटी मस्ट लोअर डाऊन द इंटरेस्ट रेट टू इन्करेज द बिझनेस ॲटमॉस्फिअर. त्यानंतरचा सेकंड पॉईंट आहे फिजिकल मेजर्स, राजकोषीय धरण. To control the deflations, the government should adopt the following measures. First आहे to reduce the number of taxes. By reducing the various taxes imposed on commodities, government can control deflations. डिफ्लेशनच्या काळात जर सरकारने टॅक्सेसमध्ये रिडक्शन्स केलं तर नक्कीच लोकांकडे खूप काही प्रमाणात का होईना पण पैसा जो आहे तो शिल्लक राहील आणि त्यांच्याकडे खेळतं भांडवल असं राहील आणि पर्चेसिंग पॉवर त्यांच्याकडे राहील, मनी पर्चेसिंग पॉवर त्यांच्याकडे राहील आणि ते त्याचा यूज त्यांच्या कामामध्ये किंवा त्यांच्या रोजच्या डेली लाईफमध्ये यूज करू शकतील. मंदीच्या काळामध्ये, डिफ्लेशनच्या काळामध्ये त्याचा त्यांना खूप मोठा असा फायदा होणार आहे टू रिड्यूस द नंबर ऑफ टॅक्सेस बाय गव्हर्नमेंट. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे टू इन्क्रीज द पब्लिक एक्सपेंडिचर. reduce the public expenditure मध्ये during the deflations of government should increases its expenditure of development projects. This will increase the volume of employment as well as increase the purchasing power of the people. डिफ्लेशनच्या काळामध्ये जी जर परिस्थिती जर दूर करायची असेल तर सरकारने जर त्यांच्या योजनांमधील खर्चात जर वाढ केली तर लोकांना किंवा काही कल्याणकारी कामे हाती घेतली तर नक्कीच लोकांना काही रोजगार आणि लोकांच्या उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते आणि लोकांकडे किंवा जनतेकडे त्याचा पैसा येऊन त्यांच्या क्रयशक्तीत वाढ होऊन त्यांच्या मागणीत देखील वाढ होऊ शकते आणि डिफ्लेशनवर कंट्रोल राहण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर त्यांनी अजून काही पॉईंट्स दिले आहे डिफ्लेशन कंट्रोल करण्यासाठीचे. ते आहे बजेटिंग करणे, इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी आहे, काही टॅक्सेशन पॉलिसी आहे, पब्लिक टेक पॉलिसी आहे आणि कंट्रोल ऑन प्रोडक्शन्स. दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स फॉर टू कंट्रोल द डिफ्लेशन्स. ते तुम्हाला पेज नंबर 63वर दिलेलेच आहेत. सो दीज आर द पॉईंट्स ऑफ डिफ्लेशन्स जे आता इथे कवर झालेले आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट्स आहे ट्रेड सायकल.